देखील जे काही आपले हे लागलेले आहेत त्याही ठिकाणी अवेअरनेसच्या दृष्टीने त्यांनी कॅलरी काउंट लावायची. त्यावेळेस काही आपण लावले होते कॅलरी काउंट की बाबा पाणीपुरी खाल्ली तर किती, पावभाजी खाल्ली तर किती, असे काही लावले होते. पण मला असं वाटतं की त्यातनं एक थोडंसं अवेअरनेस आपल्याला आणता येईल. आणि FSSAIने आता चांगला एक महत्वाचा ईट हेल्दी अशा प्रकारचं एक हे सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः जे पॅक्ड फूड्स आहेत त्यांना आता सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. महत्वाचं त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, त्यातनं सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत वगैरे हे करावं लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त काही जर स्पेशल गोष्टी त्यांनी मेन्शन म्हणजे वापरल्या असतील तर त्या त्यांना स्पेसिफिक मेन्शन कराव्या लागतील, असा एक त्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं की आता एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक मोहीम हातामध्ये घेतली आहे की फास्ट फूडकडनं सुपर फूडकडे आपण कसं जाता येईल. आणि याच्यामध्ये विशेषतः आता हे मिलेट इयर होतं मागचं आणि मिलेट्सवर आपण खूप भर दिलेला आहे. तर मिलेट्समधनं आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल, म्हणजे लहान मुलांना आवडेल, कारण फास्ट फूड लहान मुलांना आवडतं म्हणून ते खातात. तर तशा प्रकारचं सुपर फूड कसं आपल्याला तयार करता येईल. अल्टरनेट्स, कारण जोपर्यंत आपण अल्टरनेट्स देणार नाही तोपर्यंत लहान मुलांकडनं एक्सपेक्ट करणं की ते फार तुमचं ऐकतील तेही शक्य नाही आहे. सो अल्टरनेट फूड आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल तर त्याची आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याचंही लोकांपर्यंत ते पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. दुसरा एक विषय मला वाटतं की मी काही जपानमधल्या काही शाळा पाहिल्या म्हणजे मी त्याचे व्हिडिओज पाहिले होते. तिथे तुम्हाला डबाच आणू देत नाहीत आणि त्या शाळेमध्येच जेवण बनवलं जातं. त्या शाळेमध्ये ती मुलं सर्व करतात आणि त्यांनाच ती दिलेली असते. कोणी एका टीमने साफसफाई करायची, एका टीमने वाढायचं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवायचं. पण तुम्हाला कसं होतं, आज बऱ्याचदा आई वडिलांकडनं मुलांना जे डबे जातात त्याच्यामध्ये हे असल्याच गोष्टी सरकवल्या जातात डब्यांमधनं. कळलं का? सगळेच नाही पण बऱ्याचशा प्रमाणात. मला असं वाटतं त्याची पण एक सवय मुलांना लागते त्या सगळ्या गोष्टीतनं. आणि मग कॅन्टीनमध्ये खा, पैसे घेऊन जा, यातनं जी शाळेमधनं जी सवय लागते त्याच्याऐवजी जर समजा शाळेने जर समजा या गोष्टींची जबाबदारी स्वीकारली तर विषय घेणार नाही. माझा एक सांगण्याचा दुसरा तो न्यूक्लिअर फॅमिली अँड जॉईंट फॅमिली जी पूर्वीची संकल्पना होती. तर इथे शाळेमध्ये जर समजा एक जिन्सी जर समजा चांगलं अन्न मिळालं तर तिकडच्या काही कॅन्टीनची गरज नाही, वडापावची गरज नाही, कशाची गरज नाहीये.